जगातल्या एकूण तेल पुरवठ्यांपैकी तब्बल 20% तेल जिथून जातं ती एक सामुद्रधुनी इराणने बंद केली आहे। जगाचं पेट्रोलियमचा दर आसमानाला भिडलेला आहे। भारतात एलपीजी महागले आणि हे सगळं घडून आणलंय इराणने। त्याच इराणसमोर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक प्रस्ताव घेऊन आलेले आहेत। काय आहे त्या प्रस्तावाची अट? या प्रस्तावातल्या अटी इतक्या कडक आहेत की इराण त्या मान्य करेल का? या दोन्ही देशांची मध्यस्थी पाकिस्तान करणार का? आणि हे युद्ध नेमकं कुठे जाते? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। हे युद्ध सुरू झालं 28 फेब्रुवारीला। अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर एकत्रित हल्ला केला। मात्र त्याआधी तिन्ही देशांमध्ये बोलणी चालू होती, शांततेच्या गोष्टी होत होत्या आणि अचानक त्या बोलण्यामध्येच अमेरिकेने हल्ला केला। त्यामुळे आज जेव्हा ट्रम्प म्हणतात आमची चर्चा सुरू आहे, इराण सरळ म्हणतो कुठली चर्चा? आम्हाला काहीच माहित नाही। विश्वास एकदा तुटला की परत जोडायला वेळ लागतो। गेल्या जवळपास 25 ते 26 दिवसाच्या संघर्षात इराणने एक भक्कम भूमिका घेतली आहे। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आपल्या ताब्यात ठेवायची आणि या जगाला दाखवून द्यायचं की आमच्याशी लढणं सोपं नाही। हॉर्मुझची सामुद्रधुनी हे नाव आता जगातल्या प्रत्येक अर्थतज्ञाच्या तोंडावर आहे। ही सामुद्रधुनी इराण आणि ओमान यांच्यामध्ये आहे। रुंदी फक्त 33 किलोमीटर, पण या 33 किलोमीटर मधून जगातलं एकूण तेल निर्यातांपैकी जवळपास 20% तेल रोज जातं। इराणने सामुद्रधुनी आपल्या नौदलाने अडवल्यापासून जागतिक तेलाचे दर वाढले आहे। भारतासही अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्याची काळजी सतावते आणि जगातले सगळे तेल बाजार इराणच्या निर्णयावर अवलंबून झालेत। म्हणजे इराण आता कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांना वाटावागाची घाई आहे। या गार्डियन, रॉयट्स आणि इंडिया टुडे यासारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी या प्रस्तावाबद्दल काही माहिती दिलेली आहे। अमेरिकेने संपूर्ण दस्तावेज अद्याप जाहीर केलेला नाही, पण जे समोर आले ते पाहूया। अमेरिकेच्या सगळ्यात पहिली आणि सगळ्यात कठीण अट म्हणजे इराणकडे जेवढ्या न्यूक्लिअर सुविधा आहेत, सेंट्रिफ्यूज आहेत, युरेनियम प्रोस्पेरिंग साइट्स आहेत, त्या सगळ्या पूर्णपणे नष्ट करायच्या। अण्वस्त्र बनवायची क्षमता संपवायची। इराणसाठी हे किती मोठं नुकसान आहे हे समजण्यासाठी एक गोष्ट समजावी लागते। इराणने हा न्यूक्लिअर प्रोग्राम चालवण्यासाठी देशभरात आंतरराष्ट्रीय निर्बंध सहन केले, शास्त्रज्ञानाची हत्या झाली, संसाधन खर्च झाली, ते सगळं आता एका फटक्यात सोडायचं। कलम 2, नतांज, इस्फहान, फर्दी या 3 ठिकाणी इराणचा मुख्य न्यूक्लिअर कार्यक्रम चालतो। अमेरिकेला त्या तिन्ही साइट्स पूर्णपणे बंद करायच्या आहेत। इराण या साइट्सला आपल्या राष्ट्रीय अभिमानाचा भाग मानतो। कलम नंबर 3, इराणच्या मातीवर कधीही युरेनियम एनरिचमेंट नाही। नो युरेनियम एनरिचमेंट ऑन इराण सॉइल, म्हणजे नागरी वापरण्यासाठी सुद्धा नाही, वीज निर्मितीसाठी सुद्धा नाही। इराणने स्वतःच्या देशात कधीही युरेनियम समुद्र करायचं नाही। आता इराणकडे सुमारे 450 किलो म्हणजे 60% एनरिचमेंट युरेनियम असल्याचं सांगितलं जातं। हे थेट अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसं नाही, पण त्या दिशेने टाकलेलं मोठं पाऊल नक्की आहे। कलम 4, 450 किलो युरेनियम IAEA कडे द्या। IAEA संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली काम करण्याची संस्था आहे जी जगभरातल्या युरेनियम कार्यक्रमावर नजर ठेवते। कलम 5, इराणने IAEA च्या तपासणीस पथकाला देशातील कोणत्याही ठिकाणी कधी भेट देण्याची परवानगी द्यायची, कोणत्याही अडथळा आणू नये, तसेच यासाठी कोणतं पूर्वसूचना देण्याची IAEA ला गरज नसावी। कलम 6, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सगळ्यांसाठी खुली करा। ही अट म्हणजे इराणच्या सगळ्यात मोठं अस्त्र त्याने स्वतः खाली ठेवायचं। जगभरातल्या सर्व देशांच्या जहाजांसाठी हॉर्मुझ कायमस्वरूपी खुली ठेवायची। कलम 7, हिजबुल्लाह, हमास या फंडिंग बंद करा। इराणच्या छुप्या संघटना प्रॉक्सी प्रोसेसना पैसे देतो, त्यांना आर्थिक मदत पूर्णपणे थांबवायची। यात हिजबुल्लाह, हमास आणि इतर अनेक संघटना येतात। इराणच्या परराष्ट्र धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे। आता प्रश्न येतो, इराणला या सगळ्याच्या बदल्यात काय मिळणार? कारण कुठलाही करार एकतर्फी नसतो। यात इराणसाठी 30 दिवसांचा युद्धविराम म्हणजे 1 महिन्यासाठी इराणवरचे सगळे हल्ले थांबवले जातील। दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय निर्बंध म्हणजे सेक्शन हटवले जातील। इराण पुन्हा आपलं कच्चं तेल जगाला विकू शकतो। स्विफ्ट बँकिंग सिस्टम मध्ये पुन्हा प्रवेश मिळतील म्हणजे इराण आंतरराष्ट्रीय बँकेशी पुन्हा जोडला जाईल। अमेरिकेत गोठवलेला इराणचा पैसा अर्थात फ्रोझन ॲसेट्स परत मिळतील। भविष्यात अमेरिका इराणमध्ये गुंतवणूक करू शकतो। सध्याच्या परिस्थितीत इराण हा प्रस्ताव मान्य करणं जवळपास अशक्य आहे आणि त्यामागे ठोस कारण आहे। पहिलं कारण म्हणजे अमेरिकेवरील अविश्वास। 28 फेब्रुवारीला जेव्हा हल्ला झाला त्याआधी बोलणं चालू होतं, त्या बोलण्यामध्येच विश्वासघात झाला। आता ट्रम्प म्हणतात 1 महिन्यासाठी शांतता, तर इराणला प्रश्न पडतो हा महिना नव्या हल्ल्याची तयारी आहे का? दुसरं कारण, इराणने शांतता मागितलीच नाही। इराण म्हणतो तुम्ही आलात लढायला, आम्ही तयार आहोत 10 वर्ष लढायला।
युद्धविराम मागायची भाषा ट्रम्प बोलता इराण नाही. तिसरं कारण न्यूक्लिअर प्रोग्राम इराणसाठी राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. त्यासाठी त्याने दशकभर त्रास सहन केला. तो सोडणं म्हणजे पराभव करणं आहे. चौथं कारण होर्मुझचं इराणचं सध्याचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. ते खाली ठेवणं म्हणजे सगळी ताकद गमावणं. पण हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण पाकिस्तानचा यांच्याशी काय संबंध? तर झालंय असं की पाकिस्तान कोंडीत आहे. एकीकडे अमेरिका, दुसरीकडे चीन, तिसरीकडे रशिया आणि चौथीकडे अमेरिका. प्रत्यक्ष संबंध ठेवायचे, कोणालाही दुखवायचं नाही. पण या युद्धामुळे पाकिस्तानची अडचण वाढली आहे. त्यातून बाहेर पडायला त्यांनी मध्यस्थीची भूमिका स्वीकारली. हा ट्रम्पचा 15 कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून इराणपर्यंत पोहोचवला गेला असं सांगितलं जातं. पाकिस्तानमध्ये उणवस्तर आहे, त्यामुळे मध्यपूर्वीय मुस्लिम राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला एक विशेष दर्जा आहे. इराणनेही आतापर्यंत पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. म्हणजे पाकिस्तान इराणसाठी एक आदरणीय राष्ट्र आहे. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला मध्यस्थी स्वीकारलं असं समजतं. या मध्यस्थीला काय परिणाम होईल ते येणाऱ्या काळात दिसेल. या सगळ्यात इस्रायलची भूमिका वेगळीच आहे. ट्रम्प जेव्हा 15 कलमी तह बोलतात, इस्रायलला ते मान्य नाही. इस्रायलचं म्हणणं स्पष्ट आहे, इराणमधली इस्लाम राजवट संपवायची. युद्ध किती काळ चालू दे, तह नाही, सेक्शन नाही, फक्त संपूर्ण निःशस्त्रीकरण आणि राजवट बदल. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांच्यात या युद्धावर एकमेव नाही आणि इराणला हे माहिती आहे. त्यामुळे इराण खेळतो आहे, वेळ काढतो आहे. तर मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 कलमी प्रस्ताव ठेवलाय. पण हा प्रस्ताव इराण मान्य करेल का? सध्या तरी दिसत नाही. एका बाजूला ट्रम्प म्हणतात चर्चा चालू आहे, दुसऱ्या बाजूला इराण म्हणतो आम्हाला कुठल्या चर्चेबद्दल माहिती नाही. एकीकडे अमेरिका म्हणतो 1 महिन्याची शांतता आणि इराण म्हणतो आम्ही 10 वर्ष लढायला तयार आहे. या संघर्षणाचा निकाल नक्की काय असेल, कोण झुकेल आणि होर्मुझची सामुद्रधुनी कधी उघडेल, हे सगळे प्रश्न अजून अनउत्तरित आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे, जगाचं भविष्य आता त्या 33 किलोमीटर रुंद सामुद्रधुनीवर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं, इराण हा प्रस्ताव मान्य करेल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.